निधी देताना कोणताही दुजाभाव केलेला नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। सर, मराठीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरींना तुम्ही डायरेक्ट जीआर काढून दिला लालबागच्या विकासासाठी, काय कारण? आम्ही निधी देताना कुठलाही दुजाभाव केलेला नाही आणि त्या भागाची आवश्यकता लक्षात घेऊन नागरिकांची माझं कामच तसं असतं। निर्णय घेतला की त्याचं अंमलबजावणी तात्काळ, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, त्याच्या हातात जीआर देऊन टाकला। त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना देखील हे केलेलं आहे, आता देखील मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय। ज्या ज्या विभागांचं मी काम करतो, ज्या विभागा माझ्याकडे आहेत हाताळतोय, माझ्या कामाची पद्धत हीच आहे। तात्काळ जे होण्यासारखं काम आहे ते लगेच करतो आणि शेवटी नागरिकांना दिलासा देण्याचा विषय आहे। विरोधी बाकावरचे जेवढे आमदार आहेत ते सगळे म्हणतात की आमचं समाधान झालं, आम्हाला निधी मिळणार आहे, कसं पाहताय? आम्ही विकासामध्ये कुठलंही राजकारण, पक्षीय राजकारण कधी आणलं नाही आणि विकासामध्ये आणणारही नाही। कारण शेवटी लोकप्रतिनिधी जे आहेत हे लोकांना मूलभूत सुविधा देण्यासंदर्भात DPDCमध्ये प्रश्न मांडत असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नांना न्याय देणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडतो। आजच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये 2026-27चं जे आर्थिक बजेट आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे। त्यामध्ये अतिक्रमण मुक्त मुंबई, झोपडपट्टी मुक्त मुंबई, SRA क्लस्टरला प्राधान्य देणं, त्याचबरोबर ज्या आपल्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांना जेवीमध्ये घेणं आणि जेवीच्या माध्यमातून रखडलेले जे प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावणं, हिंदुत्व सम्राट बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देणं, खऱ्या अर्थाने आम्ही रमाबाई आंबेडकर नगरचा प्रकल्प 17,000 घरांचा SRA आणि MMRDA मिळून सुरू केलेला आहे, म्हणजे त्याला चालना दिलेली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये झोपडपट्टी मुक्त मुंबई, खड्डेमुक्त मुंबई, प्री मान्सून वर्क याच्यावर देखील चर्चा झाली। पावसाळ्यापूर्वी करण्याची कामं सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा त्रास लोकांना होता कामा नये। पहिल्या फेजमधलं 31 मेपर्यंत सगळे कॉन्क्रीटचे रस्ते कंप्लीट होतील, दुसऱ्या फेजमधले देखील 90% कंप्लीट होतील आणि त्यामुळे जे तिसऱ्या फेजचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि जे डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। नाले सफाईच्या बाबतीमध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी पाणी वॉटर लॉगिंग होतं, पाणी साचतं, ते स्पॉट देखील माहिती आहे आणि त्यामुळे तिथं देखील मोठ्या प्रमाणावर यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। होल्डिंग पॉन्ड आहे ते देखील कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होणार नाही या सर्व सूचना दिल्या। सर्व यंत्रणांनी त्याच्यामध्ये एक टीम बनून काम करावं अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर फेरीवाला मोकळे फुटपाथ हे लोकांसाठी चालण्यासाठी आहे आणि म्हणून महापालिका आयुक्तांना मी सांगितलेलं एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन हे सगळे फुटपाथ जे आहेत हे फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असले पाहिजेत आणि हे फुटपाथ सुस्थितीत असले पाहिजेत, फुटपाथ सुरक्षित असले पाहिजे, यासाठी बजेटमध्ये एक वेगळी तरतूद करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून मुंबईचे सगळे फुटपाथ आपल्या मुंबईकरांना चालण्यासाठी मोकळे राहतील आणि सुरक्षित राहतील। नक्कीच या बाबतीमध्ये देखील निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे प्रदूषण मुक्त मुंबई, दादरचं शिवाजी पार्कचं प्रदूषणच्या बाबतीमध्ये IITची नेमणूक केलेली आहे। पण मुंबईतले संपूर्ण मुंबई प्रदूषण मुक्त झाली पाहिजे, प्रदूषण कमी झालं पाहिजे, यासाठी जे काही नॉर्म्स ठरवलेले आहेत
त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे प्रभावीपणे केली पाहिजे अशा सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे खाजगी डेव्हलपर आहेत त्यांनी सगळ्या सूचना नियम पाळले पाहिजेत. मग स्प्रिंकलर असतील त्याचबरोबर जे त्यांना इमारतीला 14 फुटी नेट लावून ते सुरक्षित करणे किंवा धूळ मुक्त करणे, मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती देखील आपण हे केलेलं आहे. आणि यामध्ये खाजगी डेव्हलपर आहेतच, परंतु ज्या शासकीय यंत्रणा काम करत आहेत, MMRD आहे, MSRDC आहे, BMC असेल, इतर जे काही प्रकल्प करतात त्यांना देखील ते लागू प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि त्याचा फायदा लोकांना होईल. रखडलेल्या प्रकल्प जे आहेत त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे, त्याला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याच्या सूचना ऑलरेडी आपण ती पॉलिसी केलेली आहे. त्यामुळे SRAचं पण क्लस्टर केलं आहे आणि धोकादायक इमारतींचं देखील क्लस्टर केलेलं आहे. त्यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुंबईचा पुनर्विकास जो थांबला होता त्याला चालना देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर ड्रग फ्री मुंबई ही देखील केली पाहिजे आणि जे ड्रग ॲडिक्ट मुलं आहेत कोणी असतील त्यांचं रिहॅबिलिटेशन सेंटर, प्रत्येक महापालिका काउन्सिलिंग सेंटर, डिॲडिक्शन सेंटर जे आहे ते प्रत्येक महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे महापालिका आयुक्त आणि शासकीय हॉस्पिटल ते देखील आपल्याला करतात. फेरीवाल्यांनी देखील या ठिकाणी त्यांची पॉलिसी ठरेपर्यंत कोर्टामध्ये मॅटर आहे ते नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचा आपला व्यवसाय त्यांनी करावा, नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. त्या बाबतीत देखील प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेशींचा मुद्दा आलेला होता, बेकायदेशीर बांगलादेशी त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा विषय जो आहे, वाहतूक कोंडीवर देखील उपाययोजना झाल्या पाहिजेत. या संदर्भात देखील सर्व यंत्रणांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे ते काम करतील आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतील. त्याचबरोबर ज्या मुंबईमध्ये टॉयलेट ऑन व्हील, पिंक टॉयलेट महिलांची जी काही गैरसोय होते ते स्पॉट आयडेंटिफाय करून मार्केट असेल, इतर जी काही ठिकाणं आहेत, रेल्वे स्टेशन्स असतील, त्याच्या बाहेरचा परिसर असेल, बस स्टॉप असतील, इतर ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट ही सूचना दिल्या आहेत महापालिकांना, आयुक्तांना, आणि ते स्वच्छ असले पाहिजेत अशा प्रकारच्या देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत. बाकी बांगलादेशी जे काही लोक राहत आहेत घुसखोरी करून त्यांना तात्काळ शोधून काढणे या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांना सूचना दिल्या. त्यांचे आधार कार्ड दिले असतील तर ते रद्द करणे, जी कागदपत्र दिली असतील तर ती त्यांनी मिळवली असतील तर ती सगळी रद्द करून बांगलादेशींना बाहेर काढणं या संदर्भातला देखील चर्चा आजच्या DPDची बैठकीमध्ये झालेल्या आहेत. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः देखील गांभीर्याने ही बाब घेतलेली आहे आणि म्हणून बांगलादेशींना मुंबई महाराष्ट्रातून त्यांच्या बाहेर काढणे, हद्दपार करणे हे देखील निर्णय हा झालेला आहे. सर, तुम्ही एक महत्त्वाची सूचना केलेली आहे की जे आजार जे आहेत तर त्यांना कुठेतरी सामावून घेण्यासंदर्भात तुम्ही देखील काही सूचना केलेल्या आहेत. ते नेमकं काय आणि ते कधी पण करू शकतात? काही बदल त्या महात्मा फुले आरोग्य योजना असेल, महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये जे काही आजार, आता एन्जिओग्राफी आहे, त्याचबरोबर हार्टचे जे स्टेंट आहेत, त्याचबरोबर काही आपल्या ऑर्थोपेडिक सर्जरी आहे,
ऑर्थोपेडिक सर्जरी आहे तर त्याच्यामध्ये बसत नाही आहे. तर त्यामुळे त्यांना नागरिकांना ज्या आपल्या रुग्णांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत तर त्या महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये त्या कव्हर कराव्या अशा प्रकारच्या सूचना मी सार्वजनिक आरोग्य विभागाला त्यांना देणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना फायदा होईल. त्याचबरोबर मी एकदा केम हॉस्पिटलमध्ये सरप्राईज व्हिजिट केली होती. त्यावेळेस काही लोकांनी औषधं आम्हाला विकत आणावी लागतात अशा प्रकारच्या तक्रारी आणि विनंती केली होती. तर झिरो प्रिस्क्रिप्शन हे निर्देश मी दिले होते. आयुक्तांनी आज महापालिका आयुक्तांनी मला सांगितलं 80-85% हॉस्पिटलमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन आहे. औषधाला पैसे द्यावे लागत नाहीत. अजून एक 15-20% हॉस्पिटलमध्ये ती यंत्रणा कार्यान्वित होईल आणि 100% औषधं रुग्णांना त्यामध्ये मोफत मिळतील. आपल्या दवाखान्यामध्ये देखील औषधं मोफत मिळाली पाहिजेत या संदर्भात देखील मागणी झाली. ती देखील पूर्ण होती. काही राजकीय प्रश्न आहेत. त्यांनी मेनोपॉल आपल्या दवाखान्यामध्ये मेनोपॉल क्लिनिक मुंबई आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे त्या देखील सूचना अंमलात येतील आणि लोकांना त्याचा फायदा तर जो ठाकरे गट मुंबईमध्ये मराठी महापौर बसावा आणि यासाठी आग्रह धरत होता. दुसरं इतर बाकी मुंबईचे जे विषय होते या संदर्भात या मराठी भवनचा एक महत्त्वाचा विषय मराठी होता. भवनाचं काम जे आहे ते देखील युद्धपातळीवर जोरात आपण करू त्या देखील सूचना दिलेल्या आहेत. सर ज्या मुंबईमध्ये ठाकरे गट मराठी महापौर बसाव्यासाठी आग्रह करत होता. 2019लाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आज त्यांचे विचार आणि डेव्हलपमेंट या राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार हे घेऊन आम्ही पुढे जातो आहे. म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत नगरपरिषदेमध्ये महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आम्हाला कौल दिला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढं परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. आम्ही म्हणणार नाही, आम्हाला अनुमती नाही त्याची. वंदे मातरम गीत म्हणणार नाही अशा पद्धतीची भूमिका आबू आझमी. वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन. त्यामुळे हे राष्ट्रगान आहे. हे वंदे मातरम म्हणत आपल्या अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्यवीरांनी फाशीवर चढलेत, बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन करणं हे सगळ्यांनी केलं पाहिजे. या भारत देश आहे. प्रत्येक भारतीयाने हे वंदे मातरम म्हटलंच पाहिजे. अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला बाहेर पडतात. संघटना बांग्ला देखिए आज जिला नियोजन बैठक में कई विषयों पर चर्चा हुई है. मुंबई के बारे में और मुंबई का विकास होना चाहिए, मुंबई सुरक्षित होनी चाहिए, मुंबई अतिक्रमण मुक्त होनी चाहिए, मुंबई झोपड़पट्टी मुक्त होनी चाहिए, मुंबई प्रदूषण मुक्त होनी चाहिए, मुंबई भ्रष्टाचार मुक्त होनी चाहिए. फुटपाथ लोगों को चलने के लिए चाहिए. वो भी कहने कमिश्नर महापालिका आयुक्त जी से कहा है ये फुटपाथ का पूरा एक बड़ा ड्राइव ले लो. ये फुटपाथ लोगों को चलने लायक होने चाहिए, सुरक्षित होनी चाहिए और वो उनका अधिकार है. बाकी क्लस्टर जो है झोपड़पट्टी मुक्त मुंबई, इसको भी इसके बारे में चर्चा हुई है. ड्रग फ्री मुंबई के बारे में भी चर्चा हुई है. फेरी वाला जो है, हॉकर जो है, उन्होंने भी नागरिक जो है, चलने वाले प्रवासी जो है, पादचारी है, उनको किसी बात की दिक्कत ना हो इसका भी ख्याल रखना चाहिए. महिलाओं के लिए पिंक टॉयलेट और टॉयलेट ऑन व्हील जहाँ जहाँ मार्केट एरिया है, जहाँ आवश्यकता है, हमारे महिलाओं की असुविधा ना हो उनको, इसके लिए वो भी निर्णय लिया है. कमिश्नर आयुक्त जी को कहा है कि उसका अमल करें.
और प्रदूषण के बारे में भी प्रदूषण मुक्त मुंबई, इसके बारे में गड्ढों से मुक्त मुंबई, ये भी इसके बारे में भी निर्णय लिया है। 31 मई तक पहला फेज कंप्लीट कॉन्क्रीटाइजेशन होगा। सेकेंड फेज जो है ये भी लगभग अगले कुछ 6 महीने में कंप्लीट हो जाएगा। थर्ड फेज जो है बारिश के बाद शुरू होगा और जो ये डांबर के रोड है वो उसमें गड्ढे नहीं होने चाहिए। ये सभी यंत्रणाओं को मैंने सूचित किया है। प्री मानसून वर्क मुंबई में वाटर लॉगिंग नहीं होनी चाहिए, नाले की अच्छी तरह सफाई होनी चाहिए, जहाँ पानी भरता है वहाँ पर यंत्रणा पूरी अलर्ट होनी चाहिए, होल्डिंग पॉन्ड है वो एक्टिव होनी चाहिए। ये सभी जो है सभी विषयों पर चर्चा हुई है और मुंबई के बारे में हम लोग पूरी तरह कॉशसली काम कर रहे हैं। मुंबई एक वर्ल्ड क्लास शहर बनना चाहिए, उसे उसमें सभी सुविधा होनी चाहिए। इसलिए कल ही मैं और मुख्यमंत्री देवेंद्र जी मुंबई महापालिका में गए थे। मेयर और डिप्टी मेयर को हमने कहा है उनको पूरी तरह सपोर्ट राज्य सरकार करेगी और मुंबई को एक जैसे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने कहा था मुंबई ये ग्लोबल फिनटेक कैपिटल होना चाहिए, उसी तरह ये वर्ल्ड क्लास शहर जो बनना चाहिए। इसके लिए जो भी करना है हमारा राज्य सरकार करेगा। मराठी का मुद्दा लेकर उद्धव जी लड़ाई लड़ बांग्ला देखिए, आज जिला नियोजन बैठक में कई विषयों पर चर्चा हुई है। मुंबई के बारे में और मुंबई का विकास होना चाहिए, मुंबई सुरक्षित होनी चाहिए, मुंबई अतिक्रमण मुक्त होनी चाहिए, मुंबई झोपड़पट्टी मुक्त होनी चाहिए, मुंबई प्रदूषण मुक्त होनी चाहिए, मुंबई भ्रष्टाचार मुक्त होनी चाहिए, फुटपाथ लोगों को चलने के लिए चाहिए। वो भी कहने कमिश्नर महापालिका आयुक्त जी से कहा है ये फुटपाथ का पूरा एक बड़ा ड्राइव ले लो। ये फुटपाथ लोगों को चलने लायक होने चाहिए, सुरक्षित होने चाहिए और वो उनका अधिकार है। बाकी क्लस्टर जो है झोपड़पट्टी मुक्त मुंबई, इसको भी इसके बारे में चर्चा हुई है। ड्रग फ्री मुंबई के बारे में भी चर्चा हुई है। फेरी वाला जो है, हॉकर जो है, उन्होंने भी नागरिक जो है, चलने वाले प्रवासी जो है, पादचारी है, उनको किसी बात की दिक्कत ना हो, इसका भी ख्याल रखना चाहिए। महिलाओं के लिए पिंक टॉयलेट और टॉयलेट ऑन व्हील जहाँ जहाँ मार्केट एरिया है, जहाँ आवश्यकता है, हमारे महिलाओं की असुविधा ना हो उनको, इसके लिए वो भी निर्णय लिया है। कमिश्नर आयुक्त जी को कहा है कि उसका अमल करें। और प्रदूषण के बारे में भी प्रदूषण मुक्त मुंबई, इसके बारे में गड्ढों से मुक्त मुंबई, ये भी इसके बारे में भी निर्णय लिया है। 31 मई तक पहला फेज कंप्लीट कॉन्क्रीटाइजेशन होगा। सेकेंड फेज जो है ये भी लगभग अगले कुछ 6 महीने में कंप्लीट हो जाएगा। थर्ड फेज जो है बारिश के बाद शुरू होगा और जो ये डांबर के रोड है वो उसमें गड्ढे नहीं होने चाहिए। ये सभी यंत्रणाओं को मैंने सूचित किया है। प्री मानसून वर्क मुंबई में वाटर लॉगिंग नहीं होनी चाहिए, नाले की अच्छी तरह सफाई होनी चाहिए, जहाँ पानी भरता है वहाँ पर यंत्रणा पूरी अलर्ट होनी चाहिए, होल्डिंग पॉन्ड है वो एक्टिव होनी चाहिए। ये सभी जो है सभी विषयों पर चर्चा हुई है और मुंबई के बारे में हम लोग पूरी तरह कॉशसली काम कर रहे हैं। मुंबई एक वर्ल्ड क्लास शहर बनना चाहिए, उसे उसमें सभी सुविधा होनी चाहिए। इसलिए कल ही मैं और मुख्यमंत्री देवेंद्र जी मुंबई महापालिका में गए थे। मेयर और डिप्टी मेयर को हमने कहा है उनको पूरी तरह सपोर्ट राज्य सरकार करेगी और मुंबई को एक जैसे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने कहा था मुंबई ये ग्लोबल फिनटेक कैपिटल होना चाहिए, उसी तरह ये वर्ल्ड क्लास शहर जो बनना चाहिए। इसके लिए जो भी करना है हमारा राज्य सरकार करेगा। मराठी का मुद्दा लेकर उद्धव जी लड़ाई लड़ महाराष्ट्रात लवकरच नवीन कामगार कायदे लागू होणार अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे। ही संहिता नाही आहे, मी पहिलेही सांगितलं आहे
आपल्या देशामध्ये 32 कायद्यांचं रूपांतरण 4 कायद्यांमध्ये होते आहे. हे 4 नवीन कायदे, हे 4 कोड, हे संहिता आता अस्तित्वात आल्या आहेत आणि याच्यासारखे कायदे राज्याचे बनले पाहिजे. पण यासोबत हे कायदे बनत असताना बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या जागतिक दर्जावर आपण पाहतो की बऱ्याच देशांमध्ये या पद्धतीनं काम होते. त्या पद्धतीने जर आपल्याही देशात काम झालं तर आपल्या देशातल्या इंडस्ट्रीजला खूप मदत होईल. कामगारांचं पेमेंट वाढेल, कामगारांना आर्थिक मोबदला जास्त मिळेल. या दृष्टीनं असे काही बदल आम्ही याच्यावर विचार करतो आहे. जसं आपण पाहिलं असेल की महिलांना रात्री काम करण्याची मुभा असेल ती दिली गेली पाहिजे. फॅक्टरीमध्ये महिला जिथे काम करते तिथे महिलांना पाळणाघरासहित सगळ्या सुविधा तिथे दिल्या पाहिजे. महिलांना घरी नेण्या आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. रात्रपाळीत महिलांना सपोर्ट म्हणून तिथे कोणीतरी असलं पाहिजे. सोबतच आपण पाहिलं असेल तर जे आपले हे आहेत इंडस्ट्रीवर जेव्हा खटले दाखल होतात तर ते क्रिमिनल ज्या ह्या होत्या त्या डिक्रिमिनलायझेशन करून त्यांना आपण आर्थिक दंड वाढवून त्यामध्ये थोडीशी हे रिलॅक्सेशन देण्याचा विचारात आहे. अजून फायनल काही नाही. आणि याचसोबत आपण जो काम करण्याच्या वेळेचा मुद्दा मांडला तर ही फ्लेक्झिबिलिटी आहे. आपण काम करण्याच्या तासामध्ये लवचिकता आणणार आहे. कारण आपल्या देशात आपण पाहतो की बरेचदा सणांच्या वेळेस प्रोडक्शन वाढवण्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात येते. दिवाळीमध्ये फूड सेक्टर असेल, क्लोथिंग असेल, डेकोरेशन असेल, लाईटिंग असेल आणि इतर अजून जे काही इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शनची वाढ होते तर अशा वेळेस त्यांना स्किल्ड लेबर बाहेरून आणता येत नाही किंवा नवीन कामगार असलेल्या कामगाराच्या पद्धतीने तेवढ्या क्षमतेने काम करू शकत नाही. म्हणून आहे त्या कामगाराला त्याचं मत घेऊन त्याची कन्सेंट घेऊन हे कामाच्या तासामध्ये वाढ करता येणार आहे. हे 12 तास असणार आहे असं नाही. कोणी 10 तास करेल, कोणी 11 करेल, कोणी 9.5 करेल. फक्त जी आपल्या एक वीकची हप्त्याची जी 48 तासांची मर्यादा आहे ती कुठेही ओलांडता कामा नये, जेणेकरून कामगारांच्या आरोग्यावरही परिणाम होता कामा नये आणि कामगारांच्या आरोग्याचा त्यांच्या संपूर्ण जीवनाचा विचार करून या गोष्टी आम्ही अभ्यास करतो आहे. आणि सोबतच जितकं वाढीव काम तो करेल त्याचा मोबदला त्याला द्यावा लागेल. जितके दिवस त्याचे काम करायचे कमी होतील त्याचे इन्सेंटिव्ह त्याला द्यावं लागतील. आणि याचं जर आपण गणित काढलं तर एका महिन्यामध्ये त्याला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळेल आणि त्याच्या हेल्थचाही त्याला सुट्टी मिळाल्यामुळे त्याची तेवढी काळजी घेतली जाईल. अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ही कायदे म्हणजे हे निर्णय अस्तित्वात येतील. त्याचा सध्या अभ्यास चालला आहे आणि या अभ्यासाअंती याच्यावर आम्ही निर्णय करू. आपण जरी म्हणत असतात की हे कामगारांच्या हिताचं आहे, सरकार आता विचाराधीन आहे, मात्र तरीही आतापासून कामगार संघटना याला विरोध करताना दिसतात. कामगार संघटनांचा 4ही कायद्यांना विरोध नाही आहे. माझी ज्या कामगार संघटनांशी, ज्या प्रमुख कामगार संघटना आहे त्यांच्याशी जेव्हा बोलणं झालं तर त्यामध्ये मुख्य जो कामगार कायदा असेल आणि आपला वेजेस कोड असेल याबद्दल त्या लोकांचं संमती आहे, ते लोक आनंदित आहेत. पण इतर 2 कायद्यांमध्ये सुद्धा त्यांचा पूर्ण विरोध नसून त्यातल्या काही प्रोव्हिजन्सवर त्यांचा आक्षेप आहे. तर निश्चित या आक्षेपांवर केंद्र सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल आणि त्यात आम्ही मार्ग काढू. ह्या ज्या संहिता आहेत ह्या तर आपण लागू करण्याच्या विचाराधीन आहेत, परंतु मालकाने जर याचं उल्लंघन केलं तर काय कारवाई करतात? ते मी सांगितलं नाही, याच्यामध्ये जोही उल्लंघन करेल त्याला शिक्षा आहे, त्याच्यावर दंड आहेत आणि ते आम्ही निश्चित आकारू आणि त्यांना याच्यातून कोणालाही सोडल्या जाणार नाही. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडले. पाहुयात ते काय म्हणालेत. 50 खोक्याचे पुरावे कोण मागताय? ठीक आहे, सोडून द्या. सन्मान्य राज ठाकरे आणि मी नेहमी एकमेकांना भेटत असतो. विचारांचं आदान प्रदान युतीमध्ये, आघाडीमध्ये करावं लागतं. भविष्याचा वेध घ्यावा लागतो. विषय चंद्रपूरचा जो वारंवार चर्चेला जातोय, चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलं आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही, अजिबात भूमिका नाही. कारण भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावं आम्ही? ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर
पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत. चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे. त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही. मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच. थोडं थांबा. अजून काही महाराष्ट्रातल्या काही, आता काल परभणीची निवडणूक झाली, अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत. पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही, केलं नाही. होईल की ज्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल. नक्कीच. रामसाहेब, तुम्ही म्हणता आहात की समर्थन केलेलं नाही, पण विरोध केला आहे असंही कुठे दिसत मी करतोय ना. तुम्ही करता आहात, बरोबर आहे, पण मी तुम्ही करतोय म्हणता ना. की उद्धव ठाकरेंची भूमिका आहे की कुठल्याही भाजप परिस्थितीत समर्थन देणार नाही. भारतीय आज 4 जनता दिवस पक्षाबरोबर जाण्याची भूमिका ही शिवसेनेची नाही. कोणी काही म्हणू द्या, हे मी जबाबदारीनं सांगतोय की भारतीय जनता पक्षाबरोबर अशा प्रकारे फुटलोट करण्याचा कोणताही सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी ही आमची भूमिका नाही. जसं आता मुंबईमध्ये महापौर पदाच्या संदर्भात आम्ही एक भूमिका घेतली, निवडणूक बिनविरोध झाली, ही भूमिका आहे पक्षाची आणि ती जाहीरपणे घेतली. पण चंद्रपूरसारख्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी असे काही निर्णय घेतले असतील पक्षाला अंधारात ठेवून, तर नक्कीच त्याच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख एक भूमिका घेतील याची मला खात्री आहे. चंद्रपूरमधल्या लोकांनी जर शेण खाल्लं आहे तर मुंबईतून ज्यांनी हे आदेश दिले, मुंबईत जे स्थानिक पदाधिकारी मुंबईतल्या नेत्यांच्या संपर्कात होते, त्यांनी त्यांना शेण खायला लावलंय का? बघा, ह्याच्यावरती आता तुम्ही हा विषय जो आहे हा चंद्रपूर पुरता मर्यादित आहे. परभणीमध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी शिवसेनेचा आकडा 25 असताना आमचा महापौर केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी महापौरपद मागितलं नाही. परभणीतला विषय सांगतो मी, आमचे 25 आहेत मला वाटतं आणि काँग्रेसचे 12 आहेत. नक्की ना, 12च ना, मी सांगतो ना. त्यांनी आमचा महापौर व्हायला पाठिंबा दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. चंद्रपूरला आमचे 6 आहेत आणि काँग्रेसचे 27 आहेत. 27 आणि 6 मध्ये काही अंतर आहे, राजकीय चर्चा होऊ शकते. 27 आणि 6 मध्ये राजकीय चर्चा होऊ शकते, व्हायला हरकत नाही. पण मी वारंवार सांगतो की काँग्रेस पक्षामध्ये दुफळी झाल्यामुळे काही घडामोडी अचानक घडल्या. काँग्रेस पक्षामध्ये एक वाक्यता तिकडे दोन. मी चंद्रपूर पुरतंच बोलतो, मी महाराष्ट्राचं बोलत नाही. हे फक्त चंद्रपूर भागापुरतंच मर्यादित आहे. तिथे दुफळी पक्षामध्ये होती, तिथे एक वाक्यता नव्हती. ते भांडण दिल्लीपर्यंत गेलं. हे भांडण दिल्ली सोडवू शकलं नाही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सोडवू शकले नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी शिवसेनेला दोष देऊ नये, कोणी शिवसेनेला दोष देऊ नये याची जबाबदारी सगळ्यात आधी त्या दुफळीची त्यांच्या पक्षाने स्वीकारायला पाहिजे. परभणीत काय झालं का? अजिबात झालं. इतर कुठे ठिकाणी झाले का? मुंबईत झाले का? काँग्रेस आणि शिवसेना वाद? अजिबात नाही. हा चंद्रपूरचा स्थानिक वाद आहे. पाठिंबा देण्यासाठी 1 कोटी प्रत्येक ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे. असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला, परभणीतला जो विषय आहे, परभणीतही तुमच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे असं म्हणतात की शिवसेना उभाटाचा खरा चेहरा समोर आला का? मुसलमान पहिला मुस्लिम महापौर शिवसेनेचा हा उद्धव ठाकरेंनी दिला, असं सय्यद इक्बाल.
त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा, अभ्यास करा जरा, डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत, हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना का उचलली जीभ लावली दाढीला, टाळाला पण नाही दाढीला. 12 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीतले मुस्लिम आहेत. इतर ठिकाणी सुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत. काय या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत, ते काय घुसखोर नाहीत ना, मराठी भाषिक मुस्लिम आहेत. आमचे तालुका प्रमुख आहेत, ते आमचे पदाधिकारी आहेत, वर्षानुवर्ष काम करणारे. मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला. तुमच्यासारख्या बेईमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहे सगळे लोक शिवसेने, त्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे. परभणीचा जो मेयर झाला, तालुका प्रमुख आहे आमचा, अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय, झिजतो आहे, पक्षाबरोबर राहिला. अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच. तुम्ही का मुसलमानांना तिकडे दिली नाहीत का? दिलीत ना, भाजपने दिली नाहीत का? दिले ना सर्वत्र. या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुसलमान होतात, सरन्यायाधीश. मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होतात. तुमचे राज्यपाल मुस्लिम आहेत उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे. या देशाचे राष्ट्रपती वारंवार मुस्लिम झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाने डॉक्टर अब्दुल कलामना केलेलं आहे. काय तुम्ही आम्हाला सांगता? तुम्हाला काय माहिती आहे एकनाथ शिंदेना? त्या अक्षर शत्रू आहेत ते. अक्षर शत्रू हा शब्दाचा अर्थ समजून घ्या. भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली असते ना महापौर करण्याची परभणीत, तर त्या 12 मधलाच एखादा मुस्लिम नगरसेवक झाला असता. लक्षात ठेवा, हे पण तुम्हाला मी सांगतो. या देशामध्ये हिंदू मुसलमान करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही. रावसाहेब, आणखी काही विषय आहेत. अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यात तो पूर्व विदर्भातला नेता कोण हे आता स्पष्ट झालेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांचं नाव अजित पवारांचे निकटवर्तीयच घेऊ लागलेले. त्यांनी स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की त्यांचं फोनवर बोलणं झालं, झेडपी संदर्भातले काही विषय होते, काही शेतकऱ्यांचे विषय होते, त्या संदर्भात भेट झाली. जे म्हटलं जातं की अजित पवार हे बाय रोड जाणार होते बारामतीला, पण सगळं स्केड्यूल बदललं. हा विषयावरती आता पुरेशी चर्चा झालेली आहे. या विषयावर पुरेशी चर्चा झाली आहे आणि या विषयावर चर्चा करणं थांबवलं पाहिजे. रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन हे पुरेसं पुराव्यासह बोलकाय. आपण एक ट्विट केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण नोटाबंदी जी होती ती अमेरिकेच्या आदेशाने झाली, नरेंद्र मोदींनी ती केली असं आपण त्यामध्ये ते ट्विट करून. हे मी नाही, हे अमेरिकेने सांगितलं आहे. हे अमेरिकेकडून आलेलं आहे की आमच्या सांगण्यामुळे भारतामध्ये तो तेव्हा नोटाबंदीपासून सर्व प्रकार घडले. अमेरिका सांगते आहे. हे जे हिंदू मुसलमान करतायत ना इकडे, त्यांनी ते वाचावं. त्यांनी एपिस्टन फाईलची 30 लाख पानं वाचावीत एकनाथ शिंदेनी. तुमच्यातलं कोणी त्यात नाही ना, जरा माहिती करून घ्या. बरेच लोक त्यांच्या अमेरिकेत जाळे करत होते मधल्या काळामध्ये. हां, भारतीय जनता पक्षाचे तर आहेतच, पण त्यांच्या मित्रपक्षांचे सुद्धा कुठल्या फाईलमध्ये कोण अडकले बघा. मी मागे सांगितलेलं आहे की मोदी नेहमी म्हणतात ताश्कंद फाईल बघा सिनेमा, मग काश्मीर फाईल बघा, मग केरळ फाईल बघा, स्वतः जाऊन बसतात. आता मोदीने सांगायला पाहिजे त्यांच्या लोकांना एपस्टीन फाईल बघा, एपस्टीन फाईल बघा. हे मोदीने सांगायला पाहिजे. ही फाईल का ते बघत नाहीत? हां, त्यातला मुख्य भूमिकाच त्यांची आहे. मुख्य भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे त्याच्यामध्ये. मोदीने सांगायला पाहिजे मित्रों एपस्टीन फाईल भी देखो. राऊसाहेब, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबद्दल तुम्ही म्हणालात की चर्चा थांबावी, जे काही सत्य ते बाहेर येईल. पण रोहित पवार यांनी राज्यात पण प्रेझेंटेशन केलं, रोहित पवारांनी दिल्लीत प्रेझेंटेशन केलं आणि ते जी विमान कंपनी आहे BSR या कंपनीवर काही संशय उपस्थित करत आहेत. काही प्रमाणात चर्चा आहे की या कंपनीमध्ये
देशातल्या मोठ्या उद्योगपतीची गुंतवणूक आहे. तुमच्याकडे काही या संदर्भातली माहिती आहे? हे मला वाटतं पहिल्याच दिवशीच सांगितलेलं आहे की या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी, ते शोधलं पाहिजे. हे मी वारंवार सांगितलेलं आहे. हे दिल्लीतल्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की या संबंधित विमान कंपनीमध्ये कोण आहे, बेनामी एक व्यक्ती आहे, अदृश्य शक्ती, अदृश्य हात आहे, याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून याचा तपासच होणार नाही या गोष्टीचा. चलिए बोलिए. राहुल गांधींचा मोठा विषय आहे, देशाच्या राजकारणातला विषय आहे की राहुल गांधींनी जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत विधान केले की मोदींनी देश विकला, मग देश विकलाच आहे. पडसाद उमटत आहे. भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राहुल गांधींचं लोकसभेतलं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी करताना त्यांना आजन्म निवडणूक आयोगानं निवडणूक लढण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी राहुल गांधी लढत आहेत. देशातल्या लोकशाहीसाठी राहुल गांधी लढत आहेत. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. देशामध्ये सामाजिक समरसता असावी म्हणून राहुल गांधी लढत आहेत. आणि देश अमेरिकेचा गुलाम होऊ नये म्हणून राहुल गांधी लढत आहेत. हे जर भाजपनं पोचलेल्या गुंडांना, संसदेमध्ये आणलेल्या गुंडांना कळत नसेल तर त्यांना अमेरिकेत जाऊन भांडी घासावी प्रेसिडेंट ट्रम्पची, एवढंच मी सांगेन. राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं आहे ते सगळ्यांचीच भावना आहे. जे ट्रेड डील अमेरिकेबरोबर झालेलं आहे त्याच्यामध्ये भारताचा शेतकरी, कष्टकरी हे एक प्रकारे गुलाम झालेले आहे, देश गुलाम झालेले आहे. प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली रशियाकडून आपण तेल खरेदी थांबवली, जी स्वस्त, त्याच्यामुळे $90,000 बिलियन आपलं नुकसान होतं या देशाचं. ही गुलामी नाही का? या गुलामीविरुद्ध जर कोणी म्हणत असेल यांना अजन्म पार्लमेंटला येण्यापासून रोखा, तर मला असं वाटतं ते भंपक लोक आहेत. ब्रिटिशांच्या काळातसुद्धा अशा प्रकारचा अजन्म बंदिवान होण्याचा प्रकार स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांवर झालेला आहे. बरोबर आहे. वीर सावरकरांना 2 जन्मठेपी झाल्या आहेत ना स्वातंत्र्यासाठी. राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर काढतील, बाकी काय. ते गेले तर आम्ही सगळे बाहेर पडू, बसा एकट्या मोकळ्या सभागृहामध्ये. असं होऊ शकत नाही. या देशात लोकशाही आहे आणि हा निर्णय होईपर्यंत मोदींचं सरकार राहील का, ही सुद्धा एक प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर आहे. हो हो, माननीय सन्माननीय आदरणीय नरहर झिरवळ, औषध प्रशासन मंत्रालय, बरं, त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. कुठला ट्रक सोडा, कुठलं कंटेनर सोडा, असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना, ते सगळ्या प्रकारचं तिथे कार्यक्रम चालतात. त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत. अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोचलं पाहिजे, एवढंच मी सांगेन. देखिए, मोदी सरकार ने गुंडों की फौज पार्लियामेंट के इर्द गिर्द या अंदर लाई है इस काम के लिए. जैसे शोले में एक डायलॉग है, गब्बर सिंह बोलता है ठाकुर ने हिजड़ों की फौज लाई है. मैं ऐसी बात नहीं करूँगा. राहुल गांधी देश का नेता है, राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन है, राहुल गांधी देश की स्वतंत्रता के लिए. यासोबतच राजकीय आढावामध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.